बोंडगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी। बोंडगाव तालुका भडगाव येथे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय नथू साळुंखे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य आबा सखाराम पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। कार्यक्रमास गावातील असंख्य ग्रामस्थ हजर होते। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, बोंडगाव। आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून राजमाता जिजाऊंनी ज्याप्रमाणे आज आपला महाराष्ट्र घडवला, 400 ते 500 वर्षापूर्वी स्त्रियांना जो सन्मान नव्हता व स्त्रियांचं नाव कधी इतिहासात नोंदलं गेलं नाही, परंतु राजमाता जिजाऊंच्या ऊर्जेमुळे जे या महाराष्ट्राचे राजे, महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नव्हे तर जगामध्ये ज्यांचं नाव आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मात्यांनी कशा प्रकारे शिक्षण दिलं, कशा प्रकारे इतिहास घडवलं। ज्यावेळेस आपला राज्य महाराष्ट्र राज्य हा मोगलांच्या ताब्यात होता तेव्हा सगळे सरदार मुघलांचे सरदार होते, परंतु सरदार असून सुद्धा आपल्या मुलाला राजा कसा बनवायचा हे शिक्षण राजमातेने एक शूरवीराप्रमाणे, एक शूर आईने एक शूरवीर पुत्राला दिला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आज महाराष्ट्र एक वंदनीय पाऊल म्हणून आज राजमातेचा आदर करतो आणि शिवबांप्रमाणे जसे शिवबा आणि वीर बनले असे युवकांनी सुद्धा शिवबांचे विचार डोक्यात ठेवून न्यायनीतीने वागावं, एवढंच मी राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।